रामकृष्ण हरी माऊली. आपण बघतोय आषाढी वारी, एक असा सोहळा जिथे लाखोंचा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतो. एक असा सोहळा जिथे रामकृष्ण हरीच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. एक असा सोहळा जिथे कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा भेद नाही. एक असा सोहळा जिथे मनुष्यासह प्राण्यांना देखील अनन्य साधारण असं महत्व. याच सोहळ्यामध्ये आणि याच पालखी समोर चालतात ती मानाची अश्व. त्यांना अतिशय अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालं आणि त्याच मानांच्या अश्वाची जी काही परंपरा आहे ती जपली जाते अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याकडून. त्यांना तो मान लाभलेला आहे, त्यांना तो सन्मान मिळाला. आपण त्यांच्याशीच आज बातचीत करूया. अकलूजमध्ये न्यूज 18 मराठीची टीम पोहोचली आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या पत्नी उर्वशी राजे मोहिते पाटील. दोघांशी आपण चर्चा करूयात. सोबत मानाचे अश्व सुद्धा आपल्या सोबत आहे. जाणून घेऊयात या अश्वांची परंपरा कशी सुरू झाली, कशा पद्धतीने वर्षभर त्यांची काळजी घेतल्या जाते आणि आणखी बऱ्याच गप्पा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, इतका मोठा मान मोहिते घराण्याला मिळालेला आहे. तुमच्या आजोबांपासून, तुमच्या वडिलांपासून पिढ्यानपिढ्या ही संस्कृती जपल्या जाते. काय भावना असतात जेव्हा पालखी अकलूजमध्ये येणार असते? अतिशय भावनिक क्षण असतो आमच्यासाठी, कारण आमच्या कुटुंबाकडून कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांकडून ही परंपरा सुरू झाली आणि आमच्या कुटुंबातला खरा वारकरी म्हटलं तर हा बलराजच आहे आमच्यासाठी. कारण आमच्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व हा तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये अश्वसेवेच्या माध्यमातून होत असतं. देहूपासून पंढरपूरपर्यंत हा प्रवास आणि त्यामध्ये गोल रिंगणाच्या माध्यमातून जे एक भक्तिमय वातावरण निर्माण होतं, त्यामुळे ह्या बलराज अश्वाच्या माध्यमातून एक सेवा करण्याची भावना आमच्या सर्व कुटुंबामध्ये असते. आपण बघतोय की अश्वांची तयारी सुद्धा केली जाते आणि वर्षभर नेमकी त्यांची काय काळजी घेतली जाते, त्यांना काय ट्रेनिंग दिलं जाते, कशा पद्धतीचं सगळं नियोजन असतं वर्षभर? बलराज हा आमच्या स्टेबल पद्मप्रताप स्टड फार्म मध्येच जन्मला. अतिशय उच्च कुळीतल्या ब्लड लाईन मधून बलराज येतो. बलराजचे वडील जयराजचे सायर राज तिलक हा उदयपूर पॅलेसमध्ये ब्रीड केलेला स्टॅलियन आहे. मारवाड जातीचा आणि अतिशय शुभलक्षणी हा घोडा आहे. म्हणजे घोड्यांमध्ये जे बालभौरे पाहिले जातात सर्व शुभ बालभौरे असलेला बलराज हा लहानपणापासून ह्याची सगळी लक्षणं बघून साधारण हा 2.5-3 वर्षाचा झाल्यानंतर ह्याला रायडिंगचं ट्रेनिंग, ह्याचा वेळचा वेळ खुराक, म्हणजे जसं सीझन चेंज होतो, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा, त्याप्रमाणे ह्याचं डाएटही चेंज होतं. दररोज 1.5 तास ह्याचं लंजिंग दिलं जातं ह्याला. आणि अतिशय वारकरी, मी जे मगाशी म्हणालो ना, की वारकरी जसे एकदम निर्मळ भाव असतात, तसंच हा आमचा बलराज सुद्धा त्याच टेम्परामेंटचा आहे. तुमचं एक भावनिक नातं त्याच्यासोबत पाहायला मिळतं, जसं तो पण तुम्हाला तुमच्या ह्याला प्रतिसाद देतोय. पण या अश्वांची निवड कशी केली जाते? म्हणजे इतक्या अश्वांमधून हा अश्व आपल्या वारीसाठी जाणार आहे, माऊलींच्या सेवेसाठी, तुकोबांच्या सेवेसाठी. अश्वांमध्ये बालभौरे पाहिले जातात. याच्यामध्ये शालहोत्रांमध्ये जे काही बालभौरे शुभ मानले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये. बालभौरे म्हणजे शालहोत्र म्हणून एक गाईड आहे. हा, तर जसं आपलं असं म्हणतात की नकुल आणि सहदेव यांनी ते लिहिलेलं शालहोत्र आहे. याच्यामध्ये घोड्यामध्ये कुठले शुभ गुण, देवमन आहे, तर याला हा जो भौरा आहे त्याला देवमन म्हणतात. आणि देवमन हा अतिशय शुभ मानला जातो. मग कंठा, मानेवरचे भौरे, कपाळावरचा भौरा, हे सर्व शुभ भौरे असल्यामुळे असा घोडा आणि अबलक निळा घोडा, पंचकल्याण, हे जे रंग आहेत हे शुभ मानले गेलेले आहेत. त्यामुळे आपण बलराजची निवड या ठिकाणी केली. बलराजचे वडील जयराज सुद्धा अतिशय उमदा असा स्टॅलियन आहे. आपल्यासोबत उर्वशी राजेताई सुद्धा आहे, त्यांच्याशी सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. ताईंना खास करून मी विनंती केली की तुम्ही सुद्धा या, आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. ताई, मला सांगा, जेव्हा मोहिते पाटील घराण्यामध्ये लग्न झालं तुमचं आणि तेव्हा तुम्हाला ही परंपरा कळाली की आपले अश्व मानाचे अश्व म्हणून जातात सेवेला, काय वाटलं होतं तेव्हा? आजी, मी आहे ग्वाल्हेरची आणि शिक्षणासाठी मी बाहेर पुण्यात, बँगलोरमध्ये होते. सो ट्रेडिशनल
हे सगळ्या गोष्टी इतक्या जवळून कधी बघायला मिळाल्या नाही. सो आय थिंक हे मी माझं नशीब समजते की एका आयुष्यात मला 2 वेगळे लाईफ्स जगायला मिळाले. आणि इथं आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघून आय थिंक एक फक्त हे होतं की इतकं सुंदर आपली परंपरा आहे ही आपण शिकावी आणि आपल्या मुलांना पण त्यात इन्व्हॉल्व्ह करून ते पुढच्या पिढीपर्यंत कसं जाईल ह्याचं आपण नक्की काळजी घ्यावी असं मला वाटतं. ताई, तुम्ही मगाशी बोलताना म्हणाले की तुम्ही ग्वाल्हेरमधून आहात, मग महाराष्ट्रामध्ये जेव्हा आल्या आहात मराठीच अर्थात, पण मग इथली संस्कृती, हे वारकरी संप्रदाय आणि मग हे सगळं तुम्ही आत्मसात कसं केलं? ऍक्च्युली ना एक गोष्ट जी आम्हाला घरातनं जी शिकवलेली की तुम्ही जिथं जाल तिथल्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही शिकल्या आपल्यासं केलं तर तुम्ही खूप इझिली सेटल होऊ शकता. ते तुम्ही हे करा. आणि आय थिंक इथं इतके छान लोक आहेत, इतकं सगळं छान कुटुंब आहे आणि सगळ्यांनी मला समजून घेतलं, मला सगळं शिकवलं आणि शिकण्याची एक तयारी माझ्यात होती. पण जर तुम्ही आता इथं बघाल तर वातावरण इतकं सुंदर आहे, एक कुटुंबासारखं. तुम्ही अकलूज आज गाव एक कुटुंब आहे. तुम्ही कुठेही बघा तर सगळ्यांच्या घरी वारकरी दिसतील, जेवताना, आराम करताना सगळ्यांची दारं त्यांच्यासाठी उघडी आहेत. आणि ह्या वारकरींची जी इतका लांब प्रवास करतात त्यांची सेवा करण्याचा आम्हालाही एक संधी मिळते, त्याची पण मला खूप आनंद आहे. तुम्ही मगाशी बोलताना म्हणाले की तुम्ही जेव्हा नवीन तुमचं लग्न झालेलं तेव्हा तुम्हाला मराठी येत नव्हती, बरोबर ना दादा? नवीन लग्न झालेलं तेव्हा त्यांना मराठी येत नव्हती असं त्या म्हणाला, पण आता त्यांच्याशी बोलून मला वाटत नाहीये की त्यांना मराठी येत नसेल. चांगलं बोलतात, खूपच छान बोलायला लागले. छान बोलायला लागले. असल्यामुळे इट इज पॉसिबल सगळ्या गोष्टी सांभाळून घेतलं, शिकवलं आणि त्यामुळे एक संधी दिली सगळ्या ह्याच्यात. मग आता तुम्ही राजकीय दृष्ट्या पण ऍक्टिव्ह असता का इकडे? आय थिंक माझा रोल खूप सपोर्टिव्ह आहे. एक कुटुंब म्हणून माझे सासरे लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब फार हे होते लाईक प्रोग्रेसिव्ह माइंडसेटचे. सो त्यांनी असं कधी डिस्क्रिमिनेट केलं नाही. जिथं संधी आहे तिथं तुम्ही या, पुढे बोला, असं एक घराची परंपरा आहे आणि तसंच साथ नेहमी ह्यांची असते. सो आय थिंक आम्ही एक टीम म्हणून जिथं त्यांना आमची गरज आहे आम्ही असतो. तर जसं की आपण ऐकलं की आम्ही एक टीम म्हणून काम करतो असं त्यांचं म्हणणं. प्रत्येक ठिकाणी सपोर्टिव्ह असतात. दादा, जेव्हा पालखी आता अकलूजमध्ये येणार असते, असंख्य वारकरी इकडे येणार असतात, मग तेव्हा इथे कशा पद्धतीचं नियोजन असतं? अनेक महिला वारकरी सुद्धा येतात, मग त्यांच्या संदर्भात काय असं वेगळं नियोजन केलं जातं? किती सहभाग असतो? पूर्वीपासून अकलूजमध्ये तुकाराम महाराजांची आणि सोपान काकांची पालखी ही आज मुक्कामाला अकलूजला येते. आज संध्याकाळी सोपान काकांच्या पालखीचं आगमन अकलूजमध्ये होईल. अतिशय भक्तिमय वातावरण असतं. म्हणजे अकलूजचा प्रत्येक नागरिक हा वारकरी आमच्या घरी येऊन अन्नदान त्याला करावं आणि त्याची सेवा करावी हीच अख्ख्या अकलूजमधल्या प्रत्येक नागरिकाची भावना असते. त्यामुळे तुम्ही जर आज अकलूजमध्ये फिरला तर प्रत्येकाच्या घरी कोण ना कुठून तर वारकरी येणारच आणि त्याची सेवा अकलूजचे नागरिक अतिशय मनोभावे या ठिकाणी करतात. आणि आमच्यासाठी आम्ही अतिशय भाग्यवान मानतो स्वतःला, कारण आज संत ज्ञानेश्वर माऊलींची सुद्धा पालखी माळशिरस तालुक्यामध्ये, तुकाराम महाराजांची सुद्धा आज माळशिरस तालुक्यामध्ये, आज दोन्ही पालख्यांचं अश्वाचं रिंगण सुद्धा या ठिकाणी होतं. त्यामुळे अतिशय भक्तिमय वातावरण आज तुम्हाला आमच्या पंचकृषीमध्ये पाहायला मिळेल. तुम्ही राजकारणामध्ये सुद्धा खूप ऍक्टिव्ह असता. त्यांनी सुद्धा सांगितलं की माझा सपोर्ट असतो, पण वारी एक असं भावनिक असा उत्सव आहे. मग त्याच्याशी तुमचं नातं कसं जोडलं गेलं किंवा कधी, वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्हाला हे सगळं कळायला लागलं? नाही, वारी आम्ही जन्मल्यापासून आम्ही वारकरी पाहतोय आणि ते अश्वसेवा आम्ही पाहतो. आता पूर्वीपासूनचे आमच्या घराण्यामध्ये अन्नदानाचे हे संस्कार राहिलेले आहेत. त्यामुळे वारकरी असो किंवा कुणी घरी आला तर ते जेवल्याशिवाय पाठवायचं नाही, आमच्या घराण्याची एक परंपरा आहे. आज अश्वसेवेच्या माध्यमातून मी जे म्हणतो की बलराज हा आमच्या घरातला एक सदस्य आहे आणि आमच्या घरातला खरा वारकरी कोण असेल तर तो बलराज आहे. कारण देहूपासून पंढरपूरपर्यंत अखंडपणे वारी निर्विघ्नपणे बलराज हा पाडत असतो. कार्यक्रम, काम या निमित्तानं आम्हाला कुटुंबामध्ये जायला मिळत नाही,
पण आमचा एक प्रतिनिधी म्हणून आम्ही समजतो की बलराजच्या माध्यमातून आम्हाला आमची ती वारी पूर्ण होते. त्यामुळे घरी आला तरी आम्ही त्याचे पाय धुवून त्याचा आशीर्वाद त्या ठिकाणी दर्शन घेतो आणि आम्ही असं समजतो की त्याच्या माध्यमातून तुकाराम माऊलींचे आशीर्वाद हे आमच्या घराला लाभतो. मला आज प्रश्न विचारायचा होता, जेव्हा अकलूजमध्ये येणार असतो तेव्हा महिला वर्गांमध्ये म्हणजे घरातली ज्या सगळ्या महिला आहेत कशी तयारी सुरू असते की आता बलराज येणार आहे, पूजेची तयारी? नाही, प्रस्थानापासून ती सुरुवात असते. देहूपासून? नाही, आमच्या घरातनं जेव्हा देहूला पहिल्यांदा ओके, हां. जात असतो अश्रू, तेव्हापासून सुरुवात असते, त्यांची तयारी असते, त्यांना ग्रूमिंग केलं जातं. मग पूजेचं साहित्य सगळं ते एक खूप सुरुवात असते आनंदाची, उत्साहाची. आणि मग पाठवताना एक आपलं बाळ बाहेर जाते असं एक फिलिंग आहे, कारण की घरात भरपूर ॲनिमल्स आहेत आणि ईच अँड एव्हरी वन आपलं कुटुंबाचा एक हिस्सा आहे. आणि बलराजचा तर जन्म घरी झालेला आहे. आम्ही बघितलेला आहे त्याला लहानपणापासून. त्यामुळे जरा जास्तच connect आहे. जास्त कनेक्ट आहे. आणि जेव्हा पालखी अकलूजमध्ये येत असते त्यावेळेस एक वेगळा आनंद असतो की परत इतक्या दिवसानंतर आम्हाला बलराजला बघायला मिळेल. आणि ॲज एक कुटुंबाचा हिस्सा असल्यामुळे आम्ही वी आर व्हेरी प्राऊड की ते इतकं सुंदरपणे ते एवढं पालखी मध्ये चालतो आणि इतकं स्टेबल आणि शांत असा अश्व आहे. आपण बघितलं एक भावनिक नातं आहे त्यांचं अश्वांशी, कारण त्याचा जन्म सुद्धा त्यांच्या समोर झालाय आणि त्यामुळे लहानपणापासूनच वाढवताना त्यांनी जवळून त्याला पाहिलंय. मला आणखी एक कुतूहल होतं, एवढ्या रिंगणामध्ये लाखोंच्या गर्दीमध्ये कधी उधळत नाही किंवा कधी वारकऱ्यांवर असं काही धावून येत नाही, बरोबर अगदी व्यवस्थितपणे चालतं, त्याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं का त्याला? ट्रेनिंग असं नाही, पण मी सांगितल्याप्रमाणे बलराज हा अतिशय नामांकित अशा ब्लड लाईन मधून येतो आणि त्या ब्लड लाईनचं वैशिष्ट्य टेम्परामेंट त्या बाबतीत बलराज जेवढे प्रोजेनीज आहेत आणि त्याचे जेवढे पेरेंट्स आहेत, सायर, डॅम, यांचं सुद्धा टेम्परामेंट अतिशय शांत आहे, चांगलं आहे. आणि मला वाटतं त्याच्या त्या ब्लड लाईनमुळेच हे टेम्परामेंट आपल्याला अतिशय पाहायला मिळतं चांगलं. नॅचरलीच आहे. मला सांगा, पुढची पिढी पण मला वाटतं सज्ज झाली आहे, तुम्ही घेऊन आलाय, दर्शन सुद्धा त्याला करायला लावलंय. बलराज आमचे चिरंजीव निहान्स यांचाच आहे, त्याचे वडील जयराज माझा आहे. तुझं कसं नातं आहे बलराज सोबत? छान नातं आहे. तू गप्पा मारतो का त्याच्याशी? बोलू शकतो तू, लाजू नको. मग आता एवढे दिवस बलराज तिकडे गेलेला असेल वारीमध्ये, मग तू मिस करतो का बलराजला? मग आता भेटून कसं वाटतं? तर आपण बघितलं की संपूर्ण कुटुंबच इथे उपस्थित आहे आणि पुढची पिढी सुद्धा सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय, कारण बलराज त्याचा मित्रच आहे असं तो म्हणतोय. फक्त तो बोलताना थोडं लाजतोय. पुढच्या वर्षी मला वाटतं जरा घड्याघड्या बोलायला लागेल तेव्हा पुन्हा बोलू त्याच्याशी आपण. तर अशा पद्धतीने ही सगळी संस्कृती, ही परंपरा इथे जपली जाते. आपण बघितलं की दादा असतील, वहिनी असतील, स्वतः आले इथे बलराजला भेटण्यासाठी, दर्शन सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. पिढ्यानपिढ्या ही सगळी संस्कृती जपल्या जाते. पुढे सुद्धा अशाच पद्धतीची संस्कृती जपल्या जावं या शुभेच्छा न्यूज 18 मराठीकडून आपल्याला दादा. आणि रामकृष्ण हरी माऊली. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्षद गोरकासह मी प्रियांका राठी, न्यूज 18 मराठी, अकलूज.